नमो बुद्धाय जय भीम. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बौद्ध धर्मात दिवाळी साजरी करावी का नाही. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. आज आपण एक महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न समजून घेणार आहोत. बुद्ध धर्मात दिवाळी साजरी करावी का नाही. भारतातील प्रत्येक धर्मात दिवाळीला एक वेगळी ओळख आहे. कुठे ती श्रीरामाच्या अयोध्येत आगमनाची आठवण आहे, तर कुठे लक्ष्मीपूजनाची, व्यवसायाची, संपत्तीची सुरुवात मानली जाते. पण जे लोक बुद्धांच्या तत्वावर चालतात, समता, करुणा आणि प्रज्ञा या मार्गावर चालतात, त्यांनी या सणाकडे कसं पाहावं, हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू. ऐतिहासिक पार्श्वभूमी. दिवाळीचा इतिहास आपण पाहतो तेव्हा ती हिंदू धर्माशी जोडलेली परंपरा आहे. राम, लक्ष्मी, विष्णू, गणेश, नरकासूर वध इत्यादी कथा यामागे सांगितल्या जातात. पण बुद्ध धर्माचा उगम वेगळा आहे. बुद्धांनी देव, पूजा अर्चा, यज्ञ, याग यांना नाकारून मानवाच्या अंतर्मनातील प्रकाश जागवला. त्यांनी सांगितलं, तुम्ही स्वतःचा दीपक स्वतः बना. अत्तदीप भव, म्हणजेच बाहेरचा प्रकाश नव्हे तर आतला प्रकाश, ज्ञानाचा, करुणेचा आणि विवेकाचा. हाच खरी दीपावली आहे. बौद्ध दृष्टिकोनातून दिवाळी कशी साजरा करावी. बुद्ध धर्मात दिवाळीचे काय महत्त्व आहे हे आपण जाणून घेऊया. बुद्ध धर्मात दिवाळी हा शब्द आहे का हे आपण जाणून घेऊया. बुद्ध धर्मात दिवाळी या शब्दाचा उल्लेख नाही, पण दीपदान उत्सव हा सण आहे, जो गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या स्मृतीत साजरा केला जातो. तो ज्ञानाचा, प्रकाशाचा आणि मुक्तीचा उत्सव आहे. दीपदान म्हणजे काय. दीपदान म्हणजे अज्ञानाचा अंधार दूर करणे आणि ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणे. बुद्ध अनुयायी दिवाळीच्या दिवशी बाह्य पूजा अर्चा न करता धम्माचा दीप लावतात, म्हणजे मनात दया, समता आणि ज्ञानाचा प्रकाश पेटवतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः धम्म स्वीकारताना सांगितले होते, आपण जुने कर्मकांड, अंधश्रद्धा, देवपूजा यांचा त्याग करूया. त्यांनी बुद्धं शरणं गच्छामी म्हटले, ते मानवतेच्या प्रकाशासाठी. त्यामुळे जेव्हा काही लोक विचारतात, बौद्धांनी दिवाळी साजरी करावी का नाही, तर उत्तर असं असतं, हो, पण आपल्या पद्धतीने. बाबासाहेबांच्या अनुयायांनी आज दिवाळीचा सण ज्ञान दिवस म्हणून साजरा करावा. ज्या दिवशी आपण शिक्षण घेतो, धम्म समजतो, एखाद्या गरिबाला मदत करतो, तोच आपला खरा उत्सव. खऱ्या अर्थाने बौद्ध दीपावली. बुद्ध अनुयायी दिवाळीच्या दिवशी हे करू शकतात. धम्म दीपदान करू शकतात. बुद्ध विहारात किंवा घरी ज्ञानदीप लावणे. धम्म वाचन करू शकतात. त्रिपिटक, धम्मपद, बाबासाहेबांचे लेख वाचणे. सेवा कार्य करू शकतात. अन्नदान, वस्त्रदान, रक्तदान, ध्यान आणि प्रार्थना करू शकतात. सर्व जीवमात्रासाठी मैत्री भावना, निसर्गाचा सन्मान करू शकतात. प्रदूषण न करता साधेपणाने साजरे करणे. नाही साजरी करायची म्हणणाऱ्यांचे मत. काही बौद्ध बंधू म्हणतात, दिवाळी हा हिंदू सण आहे, त्यामुळे आपण साजरा करू नये. त्यांचा विचार हाही योग्य आहे, कारण बुद्ध धर्म कर्मकांड व देवपूजा विरोधात आहे. पण नाही साजरी करायची म्हणजे अंधारात बसायचं नाही.
त्याचा अर्थ आहे अज्ञानाचा अंधार दूर ठेवायचा. म्हणजेच आपण दिवाळीचा अर्थ बदलून साजरी करू शकतो. हो, साजरी करायची म्हणणाऱ्यांचे मत दुसरा गट म्हणतो, दिवाळी म्हणजे आनंद, प्रकाश, स्वच्छता आणि ऐक्य. या अर्थाने पाहिलं तर बुद्ध अनुयायांनाही आनंद साजरा करायचा अधिकार आहे. पण फटाके, जुगार, मद्यपान, दिखाऊपणा ही गोष्ट बुद्ध धर्माच्या मार्गात नाही. त्याऐवजी ज्ञानाचा आनंद आणि धम्माचं तेज साजरं करा. तर प्रश्नाचं उत्तर असं आहे, बुद्ध धर्मात दिवाळी साजरी करावी का नाही? सण म्हणून नाही, पण धम्माची आठवण म्हणून साजरी करावी. बाह्य प्रदर्शन नाही तर देवपूजा नाही तर माणुसकीची सेवा करावी. बुद्ध म्हणतात, दीप बाहेर नाही, तो तुमच्यात आहे, त्याला उजळवा. म्हणून आपण म्हणू शकतो, बुद्ध दीपावली म्हणजे अज्ञानावर ज्ञानाचा विजय, द्वेषावर करुणेचा विजय आणि अन्यायावर समतेचा विजय. तुम्ही आज ठरवा, एका मुलाला शिक्षणात मदत कराल, एका वृद्धाला जेवण द्याल, एका माणसाला हसवाल, तर तीच तुमची सर्वात सुंदर दिवाळी आहे. दिवाळी साजरी करा, पण बुद्धांच्या प्रकाशात. दीप जळू दे, पण तो करुणेचा असू दे. प्रकाश होऊ दे, पण तो ज्ञानाचा असू दे. तर मित्रांनो, आपण पाहिले बौद्ध धर्मामध्ये दिवाळी साजरी करायची का नाही? तर दिवाळी साजरी करू शकतो आपण, पण बुद्धांच्या मार्गाने. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमो बुद्धाय, जय भीम.